नाशिकमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। वैष्णवीला तब्बल आठवड्याभरापासून मारहाण करण्यात येत होती अशी माहिती समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या अंगावर 1-2 नव्हे तब्बल 30 मारहाणीच्या खुणा आहेत। यातील 15 जखमा मृत्यूच्या आधीच्या आहेत तर 11 जखमा मृत्यूच्या 5 ते 6 दिवसांपूर्वीच्या असल्याची माहिती समोर आली आहे। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून ही अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। या संदर्भातला शवविच्छेदन अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। शवविच्छेदन अहवालात आढळून आलेल्या धक्कादायक माहितीची चौकशी करण्याकरता पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केलेली होती। त्यानंतर कोर्टाने कोठडी वाढवून दिलेली आहे। वैष्णवीचा नवरा, सासू सासरे, नणंद आणि दीर सगळेजण पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ झालेली आहे। खरं तर जेव्हा वैष्णवीची आत्महत्या समोर आली त्यानंतर शवविच्छेदन अहवाल जो असतो त्यात तिच्या शरीरावरच्या जखमा आढळून आल्या आणि तिथून हे प्रकरण सुरू झालं। आता हा शवविच्छेदन अहवाल न्यूज 18 लोकमतच्याही हाती लागलेला आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर चर्चेत आलेला गुंड निलेश चव्हाण गेल्या 7 दिवसांपासून फरार आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे, तरी अद्याप तो पोलिसांना सापडलेला नाहीये। त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सवाल उपस्थित होत आहेत। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्याच्या बाळाला कसपटे कुटुंबियांकडे द्यायला याच निलेशनं नकार दिला। फक्त नकार नाही दिला तर पिस्तुलाचा धाक दाखवून माहेरच्यांना घाबरवलं देखील। याच प्रकरणी गुंड निलेश चव्हाणवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय, तर त्याच्यावर नुकतंच हुंडाबळी प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र अद्यापही त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। वैभव, एक दिवस तो ज्या दिवशी निलेश चव्हाणकडे माहेरचे गेले कसपटे कुटुंबीय, त्याने धाक दाखवला बंदुकीचा, त्यानंतर अज्ञाताकरवी बाळ कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात दिलं, त्यानंतर जो फरार झालाय तो आजपर्यंत काय सांगाल? सुवर्णा, या सगळ्या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांचं अपयश जे आहे ते अगदी समोर येते। याचं कारण केवळ निलेश चव्हाणच नाही तर वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्यावरती जे आरोपी आहेत राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे जवळपास 4 दिवस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसत होते। त्यानंतर ते पळून साताऱ्याला गेले। जेव्हा हे प्रकरण वाढलं त्यानंतर तोपर्यंत पोलिसांनी त्यांना अटक केलेली नव्हती। 4 दिवस जर ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये राहत होते तर पोलिसांनी त्यांना अटक का केली नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। त्या पाठोपाठ दुसरा महत्त्वाचा मुद्दा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा जो समोर आला त्याच्यामध्ये जे बाळ होतं वैष्णवीचं, हे बाळ निलेश चव्हाण याच्याकडे गेलं, तिथून ते अण्णा पवळे यांच्याकडे नेऊन देण्यात आलं आणि तरीसुद्धा हे बाळ जे आहे ते पिंपरी चिंचवड पोलिसांना या कसपटे कुटुंबियांच्या हवाली करता आलं नाही। जेव्हा अजित पवारांनी याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या त्याच्यानंतर पुढची कार्यवाही जी आहे ती करण्यात आली आणि महिला बालकल्याण विभागाच्या मार्फत एका अज्ञात व्यक्तीनं हे बाळ जे हे बाळ आणून दिलं कसपटे कुटुंबियांकडे। हे सगळं झाल्यानंतर आता निलेश चव्हाणवरती पुणे पोलिसांनीही शस्त्र दाखवून धाक दाखवल्याचा गुन्हा दाखल केला। त्याचा शस्त्र परवाना जो आहे तो रद्द केला। मात्र निलेश चव्हाण जो आहे तो दरम्यानच्या काळामध्ये पळून गेलेला आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला या वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणामध्ये सुद्धा आरोपी केले, मात्र त्याचा शोध घेऊन सुद्धा तो मिळून येत नाहीये। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस हे किती अकार्यक्षम आहे ते दिसून येतं। या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत वेगवेगळ्या त्या समोर येत आहेत। त्याच्यावरती पिंपरी चिंचवड पोलीस नेमकी काय भूमिका घेणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। वैष्णवीचा जो नव्यानं पोस्टमॉर्टम अहवाल समोर आलाय त्याच्यामध्ये तिच्यावरती मारहाणीच्या मृत्यूच्या दिवशीचा जवळपास 19 जखमा आहेत, ज्याच्यात गंभीर लोखंडी पाईपसारख्या हत्यारानं तिला मारहाण करण्यात आलेली होती। त्यापूर्वी गेल्या आठवड्यातल्या जवळपास आणखी 11 जखमा ज्या आहेत ज्या तिला मारहाण करण्यात आलेली होती आठवडाभर अगोदर, त्याच्या नोंदी ज्या आहेत त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आलेल्या आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मनुष्यवधाला कारणीभूत ठरणं किंवा आत्महत्या करायला कारणीभूत ठरायचा गुन्हा जो आहे 304चं कलम नंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये ऍड केले किंवा ते वाढवले। मात्र हे सगळं सुरुवातीला का केलं गेलं नाही? माध्यमांचा दबाव राजकारण्यांवरती आला, राजकारण्यांनी दबाव पोलिसांवरती आणला आणि मग ही कारवाई करण्यात आली।
एरवी या अशा प्रकरणामध्ये पोलीस अजिबात महिला ज्या आहेत किंवा महिलांच्या तक्रारी ज्या आहेत त्याच्याकडे गांभीर्यानं पाहताना दिसून येत नाहीयेत आणि खरंय. तशी अनेक प्रकरणं आता एकानंतर एक समोर येत आहेत. महिला नक्की, आयोग नक्की. काही ठराविक गुन्ह्यांचीच नोंद घेतो ज्याच्यामध्ये माध्यमं रिपोर्टिंग करतात. याशिवाय जी प्रकरणं घडतात त्याच्याकडे महिला आयोग जो आहे तो ढुंकूनही बघत नाही. नक्की वैभव, सुद्धा, अशा सगळ्या तक्रारी ज्या आहेत, घटनांच्या मुळाशी गेलं पाहिजे की का या घटनांची वेळीच दखल घेतली जात नाही आणि त्या सगळ्यांवर खरं तर कारवाई व्हायला पाहिजे. धन्यवाद वैभव, आपण माहिती दिलीत. पुढच्या